धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा। शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन। समाधी त्र्यंबक शिखरी, मागे शोभे ब्रह्मगिरी। शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन। निवृत्तीनाथाचे चरणी, निवृत्तीनाथाचे चरणी, शरण एका जनार्दनी। शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन। विठ्ठल प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संतादिया, दुसरे चरण संतादिया, दुसरे चरण संतादिया। जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। यवंत प्रविश्य मम वाचमिवां प्रसुप्तां, संजीवयत्खिल शक्तिधर स्वधाम्ना। अन्यांश हस्तचरण श्रवण प्रगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यां। विठ्ठल 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 धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा। शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन। प्रस्तुत कीर्तनासाठी घेतलेला हा अभंग श्रीमंत श्री शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे। आणि या अभंगामध्ये श्री एकनाथ महाराज एक मोठ्या थोर एका संतांचं आणि वर्णन करतायत। विठ्ठल वर्णन करणारे एकनाथ महाराज आहेत।
वर्णविषय हा निवृत्तीनाथ महाराज आहे. तेव्हा या ठिकाणी दोन्ही पार्ट्या जबरदस्त आहे. तेव्हा आपल्यासारख्यांनी काय वर्णन करावं? विठ्ठल विठ्ठला 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 हा अभंग आपल्या समोर ठेवण्याचं कारण आज सगळ्यांचं लक्ष, सगळ्यांचं चित्त, सर्वांची मनोदेवता इथे नाही, त्र्यंबकेश्वरमध्ये आहे. आज त्र्यंबकेश्वरमध्ये सर्व ऑल महाराष्ट्रातले, आपल्या देशातले नियमित पंढरीचे साधू संत वारकरी भक्त मंडळी सर्व कुठे आहेत? त्र्यंबकेश्वरला आहेत. विठ्ठला 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 हो, आपणही गेलो असतो. सप्ताह नसता तर बाबांचा कार्यक्रम आहे. ती जसे महान गुरु आहेत, निवृत्तीनाथ दादा महान संत आहेत, तसेच आमचे महान संत असणारे केंद्रे बाबा आहे. विठ्ठला विठ्ठला तेच ज्ञान ब्रह्मगिरीतून उगम पावलेलं तत्वज्ञान इथपर्यंत आले केंद्रे महाराजापर्यंत. आणि केंद्रे महाराजांच्याकडून आलेलं ज्ञान हे तुमच्यापर्यंत येतंय, ते हे माझ्याद्वारे. विठ्ठला 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 त्या तत्वज्ञानाची गंगा ब्रह्मगिरीतून उगम पावली आणि ती शेवट असणारा तिचा ज्ञानोबारायांच्या पर्यंत पोचला. तेच ज्ञान आहे. आणि खरा ज्ञानाचा जो उगम आहे, ज्ञानाचा जो झरा आहे, तो कुठून आहे? तो तिथून त्र्यंबकेश्वरला आला, ब्रह्मगिरीमध्ये आला आणि ब्रह्मगिरीच्यातून असणारा तो उगम पाहून असणारा आळंदीपर्यंत आला आणि ती सर्व जगामध्ये प्रसिद्ध झाला. विठ्ठला केले जगाशी त्रैलोक्याशी पावन. ह्या ज्ञानाने सर्व जगाला पावन केलं. पण त्या ब्रह्मगिरीतून आलेलं ज्ञान आहे. तो विषय तुम्हाला पुढे विस्ताराने सांगेन. विठ्ठला 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 श्री ज्ञानदेव आज फक्त निवृत्तीनाथ बोलायचं, दुसऱ्या नाथाचं कामच नाही. तेव्हा विषय निवृत्तीनाथ महाराजांचा आहे आणि त्याचं चिंतन करणारेही एकनाथ महाराज आहे. दोनही तोला मोलाचे संत आहे. तिथं आपण काय वर्णन करणार? आपलं ज्ञान म्हणजे त्या माहिती का काय म्हणतात, त्या ज्ञानाला काही अर्थच नाही म्हणतात. आपलं काय ज्ञान आहे? जिथे मोठमोठे ज्ञानी वाहत गेले महाराज, मोठमोठ्या साधू संतांची तपश्चर्यांची वाट लागली. हो, ज्ञानोबाराय म्हणतात ज्याच्याकडे ज्ञान आहे ना, ते टिकवण्यासाठी सुद्धा तपश्चर्या लागते. हो, ते ज्ञान सहजासहजी पचत नाही. विठ्ठला विठ्ठला आणि ते ज्ञान पचवलं तरच परमेश्वराची प्राप्ती. ज्ञान गिळोनी
गावा गोविंद का काय म्हणत पुढे भक्तीने धरिले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येती स्थिर केले जे अचपळे होती विठाला हॅलो हे ज्ञान पचवण्याकरता या ज्ञानाच्या भोवती फार अवघड परिस्थिती महाराज ज्ञानोबा तर वर्णन करतात हो सज्ञानाची झोंबे कंठी नवल अहंकाराची नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी असो हे दोनही ज्ञानी महात्मेत मला सांगायचं एकनाथ महाराजांच्या पर्यंत पोचलेलं ज्ञान ते सुद्धा तिथूनच गेलेलं आहे हो ते भूमिका अभंगाती सांगत असताना सांगून जाईन मी पण पहिला यांचा संबंध लावून देतो तुम्हाला निवृत्तीनाथ महाराज एकनाथ महाराज तोला मोलाचे संत आहे एकनाथ महाराज निवृत्तीनाथांचं वर्णन करतात वर्णन कोणी कुणाचं करावं महाराज हो भलत्या सलत्यानं कुणाचंही वर्णन करायचं हो गायकाचं सानप महाराजांचं वर्णन करायचं आहे चहा पिऊन पेद्रो झालेला त्यानं वर्णन केलेलं चालेल का हो आवाज काढला तर ज्या म्हशीसारखा करतो अरे त्यांचा सोर कुठे तुझा सोर कुठे कहा कालिदास और कहा गंगू तेली हो त्यांचं वर्णन ज्याचं वर्णन त्यानेच करावं संताचा महिमा संताची जाणती संताचा महिमा संताची जाणती. संताचा महिमा संताची जाणती महिमा संताची दुर्लभ संतांचं वर्णन संतांनी करावं असंतांनी केलेलं वर्णन योग्य यथार्थ योग्य होत नाही ते हो ज्याचं वर्णन करायचं त्याच तोला मोलाचा माणूस लागतो मोठे लोक कीर्तनकार मंडळी दृष्टांत देतात उंटाचा एकदा उंटाच्या घरी लग्न होतं म्हणजे तुम्ही म्हणेल प्राण्यांच्या घरी कीर्तनात लागतं उंटाच्या घरी लग्न होतं ते वरात वगैरे निघाली आणि त्या वरातीमध्ये ब्राह्मण लागतो ना लग्न लावायला स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम म्हणायचं कोणी हो त्याला ब्राह्मण आणला गाढव दादांना बोलवलं उंट दादांचं लग्न आहे मोठ्या थाटामध्ये इकडं गाढवानं ते काय म्हणतात म्हणलं ते आंतरपाठ धरला तिकडं दुसऱ्या गाढवाने धरला आणि लगेच आले का अक्षता मिळालं का सगळ्यांना गाढवाने म्हटलं मग म्हणले मिळाल्या सगळे चालू करायचं मग झालं सुरू स्वस्ती श्री वगैरे वगैरे झालं लग्न पार पडल्यानंतर हो उंट दादा गाढवाचं वर्णन करताय दादा हो साहेब ब्राह्मण काका काय आवाज आहे म्हणले तुमचा वा भारदस्त आवाज काय मंगलाष्टका समाज मंत्र मुग्ध झाला वा वा उंटाने गाढवाची स्तुती केली आता गाढव सुद्धा म्हणू लागले वा नवरदेवा काय तुमचं रूप आहे सावळं रूप आहे सगुण पाहता लोचन सुखावले आनंद वाटला काय तुमचं ते चेहरा काय तुमचे पाय काय तुमचं शिपूट अहो रूपम अहो दोन्ही गर्दभस्य काय
उत्तरायणांचं ग्रही लग्नम तत्र शांती पाठकस्य गर्दभा. हो, हे दोघांचं वर्णन यथार्थ वर्णन आहे का? यथार्थ वर्णन नाही आहे. आता जाऊ द्या, छोट्या छोट्या खालच्या गोष्टी आहेत. म्हणून यथार्थ वर्णन ते आहे संतांचा महिमा, संतांची जाणती संतांचा महिमा आहे. ते संतांना कळतं महाराज. हो, ते संतांना ते ज्ञान प्राप्त होण्याकरता काय करावं लागतं? विठ्ठल विठ्ठल इथं एकनाथ महाराज निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करतात. आणि ते एकनाथ महाराज ते सर्व संतांच्या मध्ये, सर्व साधूमध्ये सगळ्यात श्रीमंत संत कोण असतील तर एकनाथ महाराज. रोज त्यांच्या घरी भागवत चालायचं, रामायण चालायचं. जे कथा कीर्तनाला येत असत त्यांना हो महाराज म्हणायचे की वगराळ भरून साखर द्यायची. हो, आले का? प्रत्येकाला एक वगराळ. मग ते वगराळ निदान पावशेर साखर असेल ना, दिवसभर त्या गरीबाचा चहा व्हायचा त्याच्या. हो, एवढं श्रीमंत आहे. हो, गुरुवर्य केंद्रे बाबा या अभंगाची भूमिका मांडत असताना किती श्रीमंत होते. हो, आणि त्यांचा परमार्थामध्ये सुद्धा परमार्थाची श्रीमंती आणि संसाराची श्रीमंती दोन्ही सारख्याच आहे. त्या गोष्टी सर्वांना सारख्या नाही जमत महाराज. हो, कुणाचा संसार चांगला आहे तर परमार्थ वाईट आहे, कुणाचा परमार्थ चांगला आहे तर संसार वाईट आहे, कुणाचा संसारही वाईट आहे आणि परमार्थही वाईट आहे काही लोकांचा, आणि काही लोकांचा संसारही चांगला आणि परमार्थही चांगला. विठ्ठल 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 संसार चांगला. हो, असा संसार आहे महाराज. काय बंगले, काय माड्या, काय गाड्या, नौकर चाकर, काय म्हणतात तसं. बायको पाहिली तर सफरचंदासारखे गाल तिचे. एक बुक्की मारली तर जागेवरून हलत सुद्धा नाही. पोरं गुटगुटी रे. चांगला संसार. पण परमार्थाच्या बाबतीमध्ये देवधर्म सांदी पडिले सकळ. हो, सोमवार नाही, एकादशी नाही, शनिवार नाही, गुरुवार नाही, एकादशी सुद्धा कळत नाही त्याला. सगळं चालायचं, परमार्थ नाही. महाराज दिसले का त्याची तळपायाची आग मस्तकाला होते. असा संसार चांगला आहे. संसार चांगला रावणाचा. काय घरी रावणाच्या महाराज त्याच्या घरावर पत्र सोन्याचे होते. पत्र. हो, त्याच्या घराला सोन्याच्या विटा होत्या. हो, सिमेंट सुद्धा चांदीचं सिमेंट होतं महाराज. त्याच्या दर्जा भरायचं ते. हो, फरशी एक नंबर सोन्याची फरशी असायची. हिरे माणिक मोती पाचू पवळे. हो, अगणित संपन्न सोन्याची लंका. संसार चांगला आहे महाराज. बायको सुद्धा असणारी मंदोदरी. हो, महान पतिव्रतेमध्ये तिचा पहिला नंबर आहे महाराज. सीता मंदोदरीस्तता एक नंबरची. मंदोदरी तिचं नावच काय गोड आहे महाराज. मंदोदरी, मंद उदरी, मंद अधिक उदरी म्हणजे बारीक कमराची. हो, अशी असणारी तुझी पतिव्रता स्त्री सीतेपेक्षाही सुंदर होती महाराज. आणखी काय सांगायचं. संसार चांगला आहे. परमार्थाच्या बाबतीमध्ये काय शून्य महाराज. आणि त्याच्या आयुष्याचं, त्याच्या सर्व श्रीमंतीचं वाटोळं कुणी केलं असेल तर ह्या परमार्थ गळ्यात माळ नव्हती म्हणून झाले महाराज. गळ्यात माळ जर असती तर दुसऱ्याची तरुणी आपल्या घरामध्ये असावी ही कल्पना त्याच्या मनामध्ये आली नसते. विठ्ठल 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 विठ्ठल. परमार्थ शून्य. दोन नंबर कैकेयी. कैकेयी असणारी
भगवान प्रभू रामचंद्रांची आई आहे. आपल्यासारखं महान दैवत नाही महाराज. पण विषय आला म्हणून सांगतो. कैकेयी, कौशल्या आणि सुमित्रा ह्या 3 आया भगवान प्रभू रामचंद्र, ह्या 3 आहे. मग आता सांगा, त्या कैकेयीनं प्रत्येक जण असणार त्यांचं आणि कौशल्याचं नाव घेतलं का मनाला आनंद वाटतो. सुमित्रेचं नाव घेतलं का मनाला आनंद वाटतो. आणि कैकेयीचं नाव घेतल्यानंतर कोणी नाव सुद्धा घेत नाही महाराज. एवढी परिस्थिती वाईट आहे. आता आपले सगळे आई मंडळी आहेत, बहिणी मंडळी आहेत. मला सांगा, तुमच्या घरी कौशल्याचं नाव ठेवलं जातं मुलीचं, आहे की नाही? कौशल्या, कौशल्याबाई, कौशल्याताई, कौशल्या दिदी, सगळं नाव ठेवतात. सुमित्रा, सुमित्रा तिचंही नाव ठेवतात. मला सांगा, तुमच्या गावात कैकेयी आहे का एखादी बाईचं नाव? नाही तर फोन करून विचारा, आपल्या गावात कैकेयी कोण आहे म्हणून. कैकेयी कोण आहे? नाही, तिचं नाव सुद्धा ठेवत नाही महाराज. तिचं परमार्थ न केल्यामुळे तिचं आयुष्यात कोणी नाव सुद्धा घेत नाही. कैकेयी, हिरण्यकश्यपू, केवढा श्रीमंत हिरण्यकश्यपू, केवळ संसार चांगला असून चालत नाही. ज्याच्या जीवनामध्ये परमार्थ नाही, ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही, ज्याच्याकडून अन्नदान नाही, ज्याच्याकडून सत्संगती नाही, ज्याच्याकडून आळंदी पंढरीची वारी नाही, त्याच्या आयुष्यात कधीही चांगलं होत नाही. विठ्ठल विठ्ठला 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 मला हे विषय जास्त सांगायला वेळ नाही. पुढे आपल्या अभंगाकडे जात असताना संसार चांगला आहे, परमार्थ वाईट आहे. हिरण्यकश्यपू, रावण, कैकेयी, कुंभकर्ण या मंडळीत दुसरा वर्ग घ्या. संसार वाईट, परमार्थ चांगला. जगद्गुरु तुकोबार आहे, जगद्गुरु ज्ञानोबा आहे, नामदेव आहे, गोरोबा काका, सावता महाराज, परिसा भागवत ही मंडळी असणारा. संसार नाही, काहीच नाही संसारात. संसाराच्या नावी घालवणी शून्य वाढता हा पुण्य संसार मोठं शून्य ठेवून असणारा रांगोळी केली. जाळवणी संसार बैसलो. संसार नाहीच आहे महाराज तुकोबारायांच्या जीवनामध्ये. उलट तुकोबाराय म्हणतात देवाला, देवा फार चांगलं झालं, बरे देवा बाईल, बरे झाले देवा, निघाले दिवाळी. हो निघाले दिवाळे, बरिया दुष्काळे पिढा गेली. बरं झालं देवा माझं दिवाळं निघालं, नाही तर तिथंच गुंतलो असतो. हो बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी ही दूरदशा जनामध्ये. हो बरं झालं देवा बाईली कर्कशा दिली, आगलावी, रोज शिव्या देती मला, भांड फिकून मारती म्हणे. हो काम नाही ऐकलं तर अशी कर्कशा बाईल दिलं ना, बरं झालं कटकट. ती भांडायला लागली की आपण तेवढाच निघून जायचं, भांडायला लागली का भांडायला डोंगरावर जायचं, भांडायला लागली का तुळशी वृंदावन जाऊन भजन करायचं. बरं झालं. हा संसार वाईट आहे पण परमार्थ उत्कृष्ट आहे महाराज. एवढा परमार्थ आहे की स्वतः देव एवढ्या परमार्थ चांगला आहे की देवाधिकांना सुद्धा त्या तुकाराम महाराजांच्या बद्दल चांगलं वाटत होतं. महाराज स्वतः देव विमान घेऊन तुकोबारायांना मानव देह घेऊन या निजधामा गेले. काय परमार्थ आहे महाराज. तुकोबारायांचं भजन चाललं तर अंगावर चिमण्या, कावळे, सर्प जवळ यायचे, आहे का नाही? काय ना वृक्षवल्ली आमा. हो असा प्रकार आहे 3 नंबर. आणि 4था नंबर आहे तो संसारही चांगला,
परमार्थही चांगला. एकनाथ महाराज विठ्ठल 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 संसार संसार तासा चांगला होता महाराज. मग पत्नी कशी होती? हो, पत्नी म्हणजे काय सांगावं महाराज. त्या एकनाथ महाराजांची पत्नी गिरिजा देवी. नाव काय? गिरिजा देवी. हो, महाराज असणार एकनाथ महाराज आणि गिरजाबाईंची जोडी म्हणजे विठोबा रखुमाईची जोडी महाराज. हो, काय सुंदर आहे महाराज ते. आणि मुलगा होता असा की हरिपंडित बाबांसारखा त्यांना मुलगा होता. आणि परमार्थाला साथ देणारी मंडळी असावी, पत्नी असावी, धर्मपत्नी असावी. नाही तर तुमचा आमचा संसार बघा. यांनी म्हणायचं चल कीर्तनाला जाऊ. नाही नाही थांबा, आज चांगली मालिका लागली, चांगला पिक्चर लागलाय, मग तिथंच बसायचं. म्हणजे यालाही जाऊ देत नाही, त्यालाही येऊ देत. असे बायको चांगली असावी. सुभाषितकारांचे 2 सुभाषित चांगले आहेत बघा. सानंदम सदनम सुतास्य सुधिया. कांता कांता कशी पाहिजे? मृदू भाषिणी. हो, स्वतः कसं पाहिजे? सानंदम सदनम घर. सुता सुधिया. मुलगा सुधिया बुद्धिमान पाहिजे. हो, असं त्याचं वर्णन केलेलं आहे मा. आणि घरात मध्ये ती पतिव्रता असावी. घरात धर्मपत्नी अशी असूनही चालत नाही, ती सौभाग्यवती असून चालत नाही. पण ती कशी पाहिजे? तिला 6 लक्षणं पाहिजे तिचे. पण ते 6 लक्षणं बोला. कार्येषु मंत्री, भोज्येषु माता, कार्येषु मंत्री, शयनेषु रंभा, करणेषु दासी. शयनेषु रंभा, धर्मानुकूला, क्षमया धरित्री, षड्गुण मे तद्दी पतिव्रताला. हो, कशी पाहिजे? त्याचं वर्णन केलंय. त्या बाईच्या अंगामध्ये 6 गुण पाहिजे. षड्गुण मिळतात, 6 गुण पाहिजेत. हो, भोजन घालता भोज्ये सुमाता. हो, भजन करत असताना ती धर्मपत्नी म्हणून नाही तर आई म्हणून त्यानं पतीला जेवायला घातलं पाहिजे. म्हणजे आई मुलाला आग्रह करून कशी घालते, बाळा जेव ना. ते पोरगा असं करत, घास घातला का असं. अरे तसं नाही, हा मामाचा घास आहे, हा दादाचा आहे, हे दिदीचा आहे, हे भाऊच आहे, घे काववाला काववाला खा. असं जसं आई मुलाला भरवते तसं पत्नीनं पतीला भरवलं पाहिजे. घ्या काय. हो, दशमीला जेवायला बसला, पोट भरलं तरी बाईनं आग्रह करून आणखी अर्धी चपाती वाढली पाहिजे. घ्या हो, उद्या एकादशी. हा, लक्षात नाही तुमच्या, घ्या अर्धी घ्या. काय चढ होतंय त्याला, असा आग्रह करून वाढलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी एकादश आहे, हो एकादशी नाही का, हा घ्या. मग सकाळी चहा झाला का लगेच काय म्हणतात खारे शेंगदाणे, पुन्हा असणारे ते चिवडा वगैरे द्यायचा. पुन्हा 11 वाजता खिचडी, पुन्हा भगर, पुन्हा सगळं करून असं दिवसभर त्या नवऱ्याला चारत राहिलं पाहिजे. हो, असा आग्रह करून वाढला पाहिजे. भोजे सुमाता, शयनेषु रंभा, करणेषु दासी. घर काम करत असताना जशी नौकरानी काम करते तसं तिनं घर काम केलं पाहिजे मला. हो, सकाळी उठल्याबरोबर सडा समर्जन केलं पाहिजे. घरातली फरशी पुसून काढली पाहिजे. सर्व खरकटे भांडे बेसनमध्ये जाऊन असणारं सगळे घासून धुतले पाहिजेत. कपड्याच्या घड्या काढल्या पाहिजेत. सगळं व्यवस्थित केलं पाहिजे. करणेषु दासी. आणि कार्येषु मंत्री. हो, कार्य करण्याच्या बाबतीमध्ये मंत्री कसा आपल्या सगळ्या साथीदारांना, सचिवांना, हाताखाली सेवक असणारे सेवकांना सगळ्यांना ऑर्डर देतो. कार्येषु मंत्री. मंत्री जसा सल्ले देतो, ते तो रोड झाला पाहिजे, काय सिमेंट नाही ना,
मग त्या कारखान्याला फोन करायचा, हे सिमेंट पाठवून दे. हा, तो बुलडोझरवाला, त्याला पाठवून द्यायचं. सगळं काम झालं पाहिजे, विहीर खोदली पाहिजे. हा, सगळ्यांना धान्य पोहोचलं का मंत्र्यासारखं. तसं घरातल्या बाईनं, पत्नीनं आपल्या पतीला ऑर्डर सोडली पाहिजेत. कार्य सुमंत्री सगळ्यांना केलं पाहिजेत. हो साहेब, आज तुम्ही मोकळे आहेत ना, मग रानामध्ये जा आणि त्या खाल्ल्या उसाला पाणी देऊन टाका. हो, मग पाणी द्यायचं झालं, वरच्या त्या शेजारच्या रावणामध्ये वाफे करून घ्या आणि आपल्या कामगाराकडून सगळं ऊस लावून द्या. आणि कामगारांना सांगायचे, गाड्यांना सांगायचं, तू काय करतो रे? काय नाही, बाजारात जाऊन लगेच असणार रे, कांदे पोच कर. सगळ्यांना सांगायचं. असे मंत्राप्रमाणे सल्ला दिले पाहिजे. आणि स्वतः करत असताना कमराला पदर खाऊन कामाला लागली पाहिजे. कार्येसु मंत्री, करणेसु दासी, असे अनेक गुण आहेत. षड गुण मिळतात धी, 6 गुण तिच्यामध्ये पाहिजे. आणि नाही तर नुसती येडी आंबा, येडी हळद असली ना, त्या संसाराचं वाटुळं मारत. हो, सरळ सोडचिठ्ठी द्यायची ना, आमच्या पार्टीत यायचं तुम्ही. कर्कसे संगती दुःख उदंड फजिते, दुःख उदंड फजिते, दुःख उदंड फजिते. कर्कशा संगती दुःख उदय भजते, दुःख उदंड भजते, दुःख उदंड भजते. कर्कसे संगती दुःख उदंड फजिते, दुःख उदंड फजिते, दुःख उदंड फजिते. कर्कशा संगती कर्कटे भजते, दुःख उदंड भजते, दुःख उदय भजते, दुःख उदय कर्कशी संगती दुःख उदंड फजिती. त्या बायकोच्या काय सांगायचं महाराज, काही काही माणसांच्या घरामध्ये एवढं असणारं कठीण परिस्थिती. जाऊ द्या, तेव्हा अशी पत्नी पाहिजे महाराज. आणि एकनाथ महाराजांच्या घरामध्ये सर्व गुण संपन्न असणारी स्त्री म्हणजे गिरिजादेवी. संसार चांगला आणि परमार्थाच्या बाबतीमध्ये परमार्थाच्या बाबतीमध्ये एकनाथ महाराजांच्याकडे गेलेलं ज्ञान, हा संबंध लावून घ्या तुम्ही. कधी एकनाथ महाराजांच्याकडे गेलेलं ज्ञान हे ज्ञानोबारायांच्याकडून गेलं. कसं ते बघा. एकदा एकनाथ महाराजांना परमार्थामध्ये परमार्थ करत असताना, सोपा नाही महाराज एकनाथ महाराजांचा परमार्थ. प्रत्यक्ष देव 36 वर्ष देवाच्या घरी राहिला. 36 वर्ष. हो, कुत्र सुद्धा आमच्या घरात टिकत नाही 36 वर्ष. 36 तास तो देवाच्या घरी 36 वर्ष काम केलं महाराज परमेश्वराने. कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे. हो, कावडीनं पाणी 12 वर्ष कावडीनं पाणी भरलं. 12 वर्ष त्यांनी तिथं नाथबाबांची सेवा केली, कपडे धुण्याचे, चंदन उगाळून द्यायचं कार्य केलं. आणि 12 वर्ष असं कीर्तनामध्ये माईकवर उभा राहून प्रमाण द्यायचे, चांगले असणं, द्रुपद धरायचं. 36 वर्ष कामं केली महाराज. तो नाथ महाराजांचा परमार्थ पाहिल्यानंतर ज्ञानोबारा एकदा एकनाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये गेले. स्वप्न पडलं ज्ञानोबारायांना, एकनाथ महाराजांना. आणि भर झोपेमध्ये असताना स्वप्न पडल्यानंतर त्या ज्ञानोबारायांनी त्यांना उठवलं, स्वप्नामध्ये जागे करून उठवलं. म्हणे नाथ महाराज, एकनाथ महाराज, उठा ना, उठा की जरा, एवढी झोपत असत का? मग नाथ महाराज म्हणले, काय काय बाबा, अरे मी ज्ञानेश्वर महाराज आहे. तर ते मी समाधी घेतली ही माहीत आहे.
पण माझ्या समाधीच्या वर एक अजान वृक्ष आहे. त्या अजान वृक्षाची मुळी माझ्यापर्यंत आली आणि ती माझ्या नरडीला लागली. ती घासून चालली, ती वाढायला लागली, त्रास होतो. तेवढी आळंदीला येऊन काढ. हो, ऐशे स्वप्न होता आलो अलंकापुराशी. पहिलं चरण आहे विठ्ठल श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात सांगितली मात मज लागी. ऐशे स्वप्न होता आलो अलंकापुराशी तव नंदी माझारी देखिले द्वार. नाथ महाराज आळंदीत आले आणि नंदीला उठविला. नंदी शिवाचा ढवळा. नंदीला उठवलं, बाजूला केलं. उघडली द्वार शिळा विवराची. दगड बाजूला केला. आतमध्ये गेले. सगळ्या खुणा सांगितलं ना. आतमध्ये गेले. आत गेल्यानंतर काय पाहिलं महाराज? दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा रवी शशी कळा. काय तेज आहे महाराज माऊलींचं. पाहिल्याबरोबर नाथ बाबा तर फार चक्करच आल्यासारखं झालं. नाथ महाराज आता पडतो का काय? हो, पाहिल्याबरोबर दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष. पाहिल्याबरोबर महाराज एक आता आपण बघा, तुम्ही रोजचे व्यवहारामध्ये गावात फिरता महाराज. एखाद्या माणसाकडे पाहिल्यानंतर समाधान वाटलं की समजायचं हा पुण्यवान आहे. दर्शने प्रशस्ती पुण्य. त्या माणसाकडे पाहिलं समाधान, हात जोडावे वाटले का समजायचं हा पुण्यपुरुष आहे. आणि एखाद्या पुरुषाकडे पाहिलं असं वाटतं तळपायाच्या मस्तकाला जपत म्हणायचे, समजायचं की हा पापी. तोंडामध्ये शिवी येते. आई कशाला माझ्यासोबत विठाला 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 मग नाथ बाबांनी माऊलीचं दर्शन घेतलं आणि माऊलींनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. हात ठेवल्यानंतर नाथ महाराजांच्याकडे पाहिलं. नाथ महाराजांनी ज्ञानोबारायांच्याकडे पाहिलं. त्यावेळेला ज्ञानोबारायांनी सांगितलं, नाथ महाराज मी तुम्हाला याच्यासाठी बोलावलं. ही ज्ञानेश्वरी आहे, मी लिहिलेला ग्रंथ आहे. ही ज्ञानेश्वरी मी तुमच्या स्वाधीन करतो आणि याच्यामध्ये काही शुद्ध अबद्ध आहेत, काही अपशब्द आले असतील, शब्द रचना मागे पुढे झाले असेल, रस्व दीर्घ काही चुकला असेल, याच्यामध्ये काही ओव्या आहेत त्या बाजूला काढून त्याचं शुद्धीकरण करा. आणि हा एवढा ग्रंथ असणारा समाजामध्ये ऑल महाराष्ट्र भारतामध्ये त्याला प्रचलित करा. घरोघरी या ज्ञानेश्वरीचं पारायण झाले पाहिजे. गल्ली ज्ञानेश्वरीचे पारायण झाले पाहिजेत. प्रत्येकाने ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. हा प्रसार करण्याचं कार्य मी तुमच्यावर पोचतो. आणि ऐशे स्वप्न होता आलो अलंकापुराची. पुढे मग ती ज्ञानेश्वरी घेऊन एकनाथ महाराज सरळ पैठणला आले आणि गोदातीरी असणारी त्या ठिकाणी स्थान मांडून त्या ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं. विठाला हो, त्याचं शुद्धीकरण केलं. शके 1506 1506च्या वेळेला आहे का नाही, प्रतिष्ठाने गोदा तटीत लेखन कामाटी पूर्ण केली. हो, तिचं शुद्धीकरण केलं आणि त्याचं अनुकरणही केलं आणि सगळ्या जगामध्ये
पारायणाला सुरुवात केली. ही एकनाथ महाराजांची कृपा. म्हणजे ते ज्ञान असणारं एकनाथ महाराजांच्याकडे दिलं. पण ज्या वेळेला ज्ञानोबारायांचं ज्ञान आणि ज्ञानोबारायांना पाहिल्यानंतर एकनाथ महाराजांची जी स्थिती झाली, त्यावेळेला एकनाथ बाबा म्हणतात की अरे काय हे वय काय, हा 16, 18, 20 वर्षाचं वय, 22 वर्षाचं वय, आणि या वयामध्ये एवढा मोठा ग्रंथ केला. आणि त्यांचं तेज काय, त्यांचं स्वरूप काय, बघण्याची अवस्था काय, बोलण्याची काय लकब काय, हा यांना ज्ञानात निर्माण करणारा जो कोणी त्यांचा गुरु असेल, आलं का, यांना तयार करणारा यांचा गुरु जो असेल ना, केवढा मोठा असेल. ज्ञानोबा जर एवढे महान आहेत तर त्यांचा गुरु किती महान असेल. हो महाराज, आता अभंगात संगती लावून घ्या. इथे ज्ञानोबा एवढे मोठे आहेत. ज्ञानदेव वैष्णव मोठा, मोठे ज्ञानोबा आहे. आणि त्यांचे गुरु केवढे मोठे असतील ज्ञानोबारायांचं. कारण गुरु पासून आलेलं ज्ञान आणि ते ज्ञान माझ्या हातात देतात, ते गुरु केवढे मोठे असतील. म्हणून त्या गुरुला आणि म्हणतात वा धन्य महाराज, गुरु महाराज ज्ञानोबारायांचे जे गुरु आहेत निवृत्तीनाथ महाराज धन्य आहेत. धन्य धन्य निवृत्ती देवा, 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 धन्य नाथ महाराज म्हणतात धन्य धन्य निवृत्ती देवा. देव शब्द वापरलाय आणि धन्य म्हणतात. हो ज्ञानोबारा एवढे मोठे आहे तर त्यांचे गुरु असणारे किती मोठे आहेत महाराज. धन्य आहे त्या गुरुची.
गुरु असावा तर निवृत्तीनाथ महाराजांसारखा आणि शिष्य असावा तर ज्ञानोबारायांसारखा. ज्ञानोबाराय सुद्धा निवृत्ती दादांना देव म्हणतात. हो ऐका, निवृत्ती दादांना देव म्हणतात. जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ. देव शब्दात ज्ञानोबाराय सुद्धा देवाची उपमा दादांना देतात. देव, कारण एकनाथ महाराज देव शब्दाचा वापर करतात. देवात आणि त्यांच्यात काहीच फरक नाही. कारण वास्तविक पाहता दुसरा एक अभंग आहे. हो, दुसरा एक अभंग आहे. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठके ठसे जगी सूर्य जैसे. हो, प्रकाशले जगामध्ये जसा एकच सूर्य सर्व त्रैलोक्याला प्रकाशित करतो, तसे देव असणारे संत हे सर्व जगाला आपल्या ज्ञानाने प्रकाशित करतात. हो, ते ज्ञान ज्ञानोबारायांच्याकडे आलं आणि त्यांनी ज्यांनी त्यांना दिलं ते निवृत्तीनाथ किती धन्य आहेत, म्हणून ते देव आहेत. धन्य धन्य निवृत्ती देवा देवा. देव शब्द हा आपल्या संस्कृतमध्ये देव नावाचा धातू आहे. दिव दिवती म्हणजे प्रकाशने, प्रकाश देणारे. या देवाच्या पासून सर्व वस्तू प्रकाशमान आहेत महाराज. त्या देवापासून सूर्याला प्रकाश आहे, देवापासून चंद्राला प्रकाश आहे, देवापासून आपल्या नेत्राला प्रकाश आहे. म्हणून देव हा शब्द आहे. दिव दिवती म्हणून देव शब्द वापरला. असे नाथ महाराज निवृत्तीनाथ महाराज आहेत. धन्य धन्य निवृत्ती देवा. काय महिमा वर्णावा. तुमचं काय वर्णन करावं माझ्यासारख्याने. तुमचा शिष्य एवढा मोठा ज्ञानी महान प्रकाशमान आहे आणि तुम्ही केवढे आहात. हो, त्यावर शिष्यही त्या जोडीचा लागतो आणि गुरुही त्या लायकीचा लागतो महाराज. हो, नाही तर आमचे गुरुवर्य पांडुरंग बाबा वैद्य सांगायचे. हो, गुरु तैशा परीचे आणि शिष्य चिटाव बंदरीचे वेगळे. गुरुला शिष्यानं विचारलं, गुरुला ए बाळू जरा पाणी घेऊन ये, एवढंही करायचं. तो म्हणतो बाबा तुमचे पाय कसे सोडू. बर जाऊ दे. अरे पुढच्या धर्मशाळेत जेवायचं आमंत्रण आहे, उद्या जातो का. बाबा तुमची आज्ञा कशी मोडू. जेवायला म्हणलं की चाल. असं नाही. असे गुरु जगामध्ये प्रत्येक दगडाखाली 5-10 सापडतील. हो, गुरु त्या दृष्टीनं महत्वाचे आहेत. म्हणून गुरु एवढे महान आहेत. म्हणून ज्ञानोबाराय एकनाथ महाराज धन्य धन्य निवृत्ती देवा. काय महिमा वर्णावा. तुमचा महिमा काय वर्णन करायचा. महिमा याचा अर्थ सामर्थ्य. हो, एवढं सामर्थ्य यांच्यामध्ये आणि काय वर्णन करायचं. हो, तुमचं काय सामर्थ्य आहे. सामर्थ्यवान महिमावान असणारे भक्त दोनच असणारे या जगामध्ये. एक देव आणि दुसरे संत आहेत. देव मान्य संत आहेत. हे दोनच सामर्थ्यवान आहेत. सामर्थ्य त्याच्यामध्ये सामर्थ्य ज्याची कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्याकडे आहे त्याला सामर्थ्यवान म्हणतात, बलवान म्हणतात. जी देवाकडे आहे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती देवाकडे आहे आणि तीच कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संताकडे आहे. पण उलट देवाकडे नाही, त्यापेक्षा देवापेक्षाही काकणभर वरचढ आहे. हो, तुम्हाला एकच उदाहरण सांगतो. भजन करा विठाल विठ्ठल 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 कुंडली श्री ज्ञानदेव
देवाची कर्तुम शक्ती बघा, देवाची कर्तुम शक्ती. शिळा होती मनुष्य झाली, ज्याचे चरणाचे चाली. शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणिली. लंका दहन केली हनुमंत कशाने. शिळा होती मनुष्य झाली. रामाचा एक सुभाषित, रामाचा पद लागता जडशिळा झाली त्वरे कामिनी. हो, रामाचा पाय लागल्याबरोबर त्या दगडाची बाई झाली. हो, देवाने रामाने पाय लावला आणि बरोबर बाई झाली. आहे ना, वाचली कथा. हा, तेव्हा सगळी बातमी पसरली सगळ्या गावामध्ये. हो, ते दोन राजकुमार आले, त्या एखाद्या पायानं पाय लावला का त्याची बाई झाली, पाय लागला का त्याची बाई झाली, पाय लागला का त्याची बाई झाली. बातमी पसरली. मग त्या जंगलामध्ये ऋषी मुनी राहत होते, तपश्चर्या करत होते, अध्ययन करत होते. ती म्हणले कंटाळा आला म्हणले तपश्चर्या करून. हो, काही आणखी फल प्राप्ती होत नाही, एकट्यानं कुठंच भटकत फिरायचं, त्यापेक्षा कोणतरी जोडीदार पाहिजे म्हणे, आहे का नाही. मधुकरी मागून आपण तपश्चर्या करायची नाही आणि ती 2 भाकरी तरी करून देईल. म्हणून ते म्हणले चला आपण बी बायका करून घेऊया. म्हणून ते सगळे त्या जंगलातले ऋषी. हो, आता त्या रामाच्या पायानं बाई झाली. ती म्हणले आपण बी दगड घेऊन जाऊ, त्या रामाला सांगू या दगडाला पाय लावू म्हणजे आम्हाला बायको मिळेल. चला मग सगळे दगड घेऊन आले. पण त्याच्यात बी कुणी कुणी असे लांब लांब लचक दगड घेतला, लंबोळा असं डोक्यावर घेतला. तो ते म्हणला अरे एवढा कशाला लांब का घेतला. नाही मला म्हणले उंच बायको पाहिजे म्हणा. एकानं असं गोल गोल घेतला, जाड बघून. जाड बायको. तो म्हणला अरे येडाय काय एवढा मोठा कशाला घेतला. नाही नाही मला जाड बघते बस मस्त पैकी. तिनं असा अलगद उचलून घेतलं पाहिजे आपल्या. काय नाही, ज्याला जशी लागेल तशी घेतली आणि रामाच्याकडे आले. आल्याबरोबर रामाला सांगितलं देवा तुमच्या पायामध्ये जादू आहे. या दगडाला पाय लागल्या बरोबर बाई झाली. आता आमच्याही दगडाला पाय लावा म्हणजे बाया तयार होतील, आमचा संसार सुखाचा होईल. देवा एवढं करा. परमेश्वर म्हणला देवा भाग्यवान आहे मी, तुम्ही सगळे मंडळी आले इथं, पण मी वचनबद्ध आहे बाबा. या जीवनामध्ये एक वचनी, एक पत्नी आणि एक बाणी. हो, एकाच बाणामध्ये शत्रूचा नाश करतो, एकाच बायको बरोबर मी संसार करतो आणि एकदा बोललेला शब्द मी परत घेत नाही, एवढे वचनबद्ध आहे मी. त्यावेळेला कृपा करून हो, ते त्यांचा शब्द होता कुणाचा, ऋषींचा. ओ देवा आम्हाला बायका करून द्या. हो, काय म्हणले, आम्हाला बायका करून द्या. भगवंताला वाटलं की ही आपण अडकतो ह्याच्यामध्ये, प्रकरणामध्ये आपण निश्चित अडकणार आहे. मग सरस्वतीला सांगितलं बाई जरा शब्द फिरव तोंडातल्या तोंडात. म्हणून रामाला त्यांनी सांगितलं अहो रामाला बायका करून द्या असं म्हणायच्या ऐवजी देवा आम्हाला बायका करून घ्या. भगवान म्हणले या जन्मात तरी शक्य नाही, मी एक पत्नी आहे, तर तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये, आता तुमचा शब्द आहे, तुम्ही मला सांगितलंय म्हणून तुम्हाला आश्वासन देतो, पुढच्या अवतारामध्ये तुम्हा सगळ्यांना बायका करून घेतो. आणि त्याच असणाऱ्या 16,108 बायका म्हणजे ह्याच असणारे ऋषीमुनी
विठाला विठला 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 ही देवाची कर्तुम शक्ती आहे. शिळा होती मनुष्य झाली. आता ऐका, माऊलीची तुकोबारायची कर्तुम शक्ती आहे का? माऊलींची जी ही निमिष मात्रे देह पालटिला स्त्रीचा तो केला पुरुष उभा. माऊलींनी ज्ञानोबारायांनी हो एका स्त्रीचा पुरुष केला, म्हणजे एका बाईचा घडी केला. हो त्यांच्यात काहीच नाही. हो इथं तरी भगवान रामाने ज्या दगडाला पाय लावला, ती बाई तिच्या त्या दगडामध्ये अगोदरच बाई होती. मूळ स्वरूपात आले. अगोदरच बाई होती ना. आणि मग रामाने मग सगळ्या वाटामध्ये बायका झाल्या असते ना, पाय लागल्या बरोबर. सगळ्या रामाच्या माग सगळ्या गवळणीच लागल्या असते. मग त्या दगडाला बाई कशी झाली? कारण अगोदरच होती बाई. म्हणजे तो इतिहास मोगळा आहे. म्हणजे आईला ही शिळा झाली होती. तिला गौतम ऋषीने शाप दिला आणि म्हणून ती दगड होशील म्हणून ती दगड होऊन बसली. शाप दिल्यानंतर तुला रामाचा पाय लागेल, त्यावेळेला तुझा उद्धार होईल. रामाचा पाय लागला, तिचा उद्धार झाला. पण इथे ज्ञानोबारांच्या शक्तीमध्ये ताकदीमध्ये ज्ञानोबारांची प्रचंड ताकद. माझा एका बाईचा गडी केला महाराज, पुरुष केला. काय ताकद! देवाला सुद्धा नाही जमायचं. देव जर म्हणला यांचे बाई करून द्या किंवा बाईचा घडी करा, नाही जमणार. ती ताकद फक्त संतांमध्ये, ज्ञानोबारायांमध्ये. मला एकदा काय झालं, एक राजा होता. त्या राजाला नेहमी मुलीच व्हायच्या, सगळ्या मुली. हो बायका, एक पहिली बायको केली तिला मुली, दुसरी केली तिला मुलगी, तिसरी केली तिला मुलगी. बरं एक नाही ना, वर्षाला एक एवढे एक वर्ष आड गेलं का दुसऱ्या वर्षी आवळ्या जावळ्या 2, पण मुलीच होणार. राजा कंटाळला, वैतागला. म्हणला त्याच्या राण्या होत्या, बायका होत्या, त्यांना सांगितलं मी कंटाळलो. प्रत्येक वर्षी लग्न करायचं. मग आता 2-4 लग्न झाले, पुन्हा मागच्या बाळातपणा कुठवर करायचं म्हणला, कुठं नाही. त्यापेक्षा आता तुम्हाला तब्येत सगळ्या सांगतो. राणीसाहेबाला सांगतो, हो राणीसाहेब, आता पुढच्या वेळेला ह्या वेळेला जर तुम्हाला मुलगी झाली, तुमचा शिरच्छेद करून टाक. लवकर सांगतो, वेळ जाईल. मुडका उडवतो. राणी घाबरली. काही जेवण नाही, चहा पी नाही, काही झोपत नाही, काय नाही, सारखं काळजी करू लागली. त्यावेळेला मग तिची दासी होती ना, दासी, हो ती दासी म्हणली, राणीसाहेब आजकाल तुम्ही चहा पित नाही, झोपत नाही, सतत चिंताग्रस्त आता, काय कारण काय? ती म्हणे तुला सांगते. पट्ट दासी होती. ती म्हणे तुला म्हणून सांगते, अगं म्हणे आता मला दिवस गेले. आता राजा म्हटला की मला तुला जर मुलगी झाली तर मी तुझा शिरच्छेद करेन. आता ती काय आपल्या नशिबात आहे का, आहे की नाही? मग ती झालं तर कसं होईल म्हणते मी. दासी हुशार होती महाराज. दासीनं सांगितलं, राणीसाहेब एवढंच आहे ना, मी आहे, काळजी नाही. हो पुढचं बघू आपण, काय मी आहे तोपर्यंत काळजी नाही म्हणले. ती पोरगी दासी मुंबईची राहणार होती म्हणले. हो मुंबईचं पाणी पेलेली होती महाराज, पद्धतशीर. मग नमो करता राणीला बाळंतीण झाली, तिला मुलगीच झाली दैवयोगाने. राणीनं कपाळावर हात घालून पहिल्या 5-6 पोरी, पण आता ही बी मुलगी. म्हणला राजा उद्या मारणार नाही. राणीसाहेब काळजी करू नका, मी आहे ना, बस. मग ती म्हणली बाहेर इथं कुणाला येऊ द्यायचं नाही आतमध्ये. मग बाळंतीणबाईच्या खोलीमध्ये कोणी नाही. एक ज्योतिषाला बोलवलं, त्याला 10,000 रुपये दिले. त्याला सांगायचं
तोंड कुलूप लावायचं, फक्त आज जाऊन यायचं आणि राजाला बातमी दे, राजाला मुलगा झाला. जाऊन सांगितलं त्यानं राजाला मुलगा झाला. 10,000 रुपये दिले ना. हो, राजाला आनंद वाटला. राजा सुद्धा हत्तीवर पेढे वाटायला लागला गावात. राजाला मुलगा झाला. हो, वारसच नव्हता कुणी. मुलगा झाला, आनंद वाटला. पेढे, नगारे, फटाके आणि काय सगळं धिंगाणा. पण इकडं मुलगी झाली ना, हे इकडं धावपळ सुरू झाली. शेवटी 4 दिवस गेले, 8 दिवस गेले, 15 दिवस गेले, महिना गेला, सगळं झालं. ते 5वी केली, तुमचं बारसं केलं, सगळं झालं, मोठी झाली. त्यावेळेला लहानपणापासूनच त्या मुलीला मुलासारखे कपडे घालायचे. हो, त्याला असणारी हाफ पॅन्ट घालायची, टी शर्ट घालायचा, मुलासारखंच भांग पडायचं. हो, त्या मुलीची 4 वर्ष. पण त्या ज्योतिषानं काय सांगितलं राजाला मुलगा झाला बरोबर आहे, पण राजानं 12 वर्ष मुलाचं तोंड पाहायचं नाही. राजा म्हणला 15 वर्ष पाहत नाही, काळजी कशाला करता, मुलगा झाला ना, ठीक आहे म्हणे. मग ही 10 वर्षाचं 12 वर्षाचं व्हायला लागलं. 10 वर्षाचं मुलासारखी बॉडी बनवली, व्यायाम बियाम सगळं पाहिलं का मुलगाच वाटतं. बरं, ती बाई मुंबईचीच होती, दाशी. मुंबईला बघा ना तू, गडीन बाई काहीच कळत नाही मला. आम्ही लोकलमध्ये जात असताना, सानप महाराज होते, लोकलमध्ये जात असताना मध्ये सीट असताना 4-4 जणांचं सीट असतं. तिथं ती दोघंच बसले, तिकडे इकडे कडीला बसले होते. त्यावेळेला आम्ही म्हणलं जागा नाही, ते 2 सीटमध्ये यांच्या दोघांच्या मध्ये कसं बसायचं. म्हणलं ह्याला तिकडं सारायचं, आपण बसायचं. त्याला म्हणलं असं गुडघ्यानं हे केलं. म्हणलं हो साहेब पलीकडे सरा ना. त्यानं असं वर बघितलं. म्हणलं तर म्हणले होय बुवा, तुला कळत नाही का मी कोण आहे ते. म्हणलं मला काय करायचं, तू कोण आहे ते. हो, ती म्हणले तुला साहेब वाटले का. म्हणलं नाही. हो, अरे ती मुलगी होती, पण मुलासारखे कपडे घातले होते. हो, ती आता टाईटी पॅन्ट निघाली, काय म्हणतात त्याला, ती जीन घातलेली, ते फुल असणारं टी शर्ट घातलेलं, ती कटिंग केलेली मस्त. काहीच कळलं ना, पोरगं नाही. पुढं 2 जण चालले तर समजा पुरुषच चालले, साहेब लोक हे. पण त्या मुली असतात तिथं. विठाला 10 वर्ष झालं, 12वं वर्ष उघडलं. आता म्हणले उद्या राजेसाहेब तोंड बघायला येणार, म्हणून त्यांना सगळं वाजत गाजत राजा आता मुलाचं तोंड पाहायला येणार आहे उद्या. त्यावेळेला ही मुलगी रूपी मुलगा, काय लक्षात घ्या, मुलगी रूपी मुलाला वाटलं आपण आता सगळं भांडवल उघडं पडेल. हो, राणी म्हणली आता 12 वर्ष मरण लांबलं, पण आता आलं ना उद्या. त्यावेळेला मग तो राजा येणार आहे. त्या मुलगी रूपी मुलाने विचार केला, आता काय करायचं बघू. ती दासी म्हणली काही काळजी करू नका, बघू. राजा येत असताना त्यानं दुसऱ्या शेजारच्या राजाचा मुलगी बघूनच असणारा तो इथं तोंड पाहायला आला. बघितल्याबरोबर तो मुलगी, तिकडे शेजारच्या देशाची मुलगी आणि ही मुलगी रूपी मुलगा यांचं लग्न लागलं लग्न दोघांचं. म्हणजे ही मुलगी ती मुलगी. त्यावेळेला या दोघांचं लग्न लागल्यानंतर मग गोंधळ झाला. मग सत्यनारायण पूजा झाली, गावाची काय येती जाती असती ती केली आहे ना, ते काय गाव देवाचे दर्शन ती झालं. महिना झाला. मग आता शेवटी ती मुलगी, त्या राजाची मुलगी नांदायला इकडं आली. पण त्या मुलगी रूपी मुलाकडे ती नांदायला आली. आल्यानंतर मग झालं, 1 दिवस गेले, 2 दिवस गेले, पाहुणे निघून गेले. तो मुलगी आहे, ही नवरदेव आहे. मग यांचं चाललं रोजचं सगळ्या व्यवस्थित, सगळा खेळ सुरू झाला. पण घोटाळा असा झाला,
की मग ही कधी आता महिना झाला ना कोणी कोणाला बोलायलाच तयार नाही आहे का नाही. या मुलीला नवरी मुलीला वाटायचं ते यांनी आपल्याला बोलावं, दोन गोष्टी बोलाव्या, कसं झालंय, शाळा कशी झाली, चल फिरायला जाऊ, चल शनिमाला जाऊ, असं काहीतरी म्हटलं पाहिजे ना. त्या मुलीला नवीन मुलीला वाटतंय नवीन लग्न झालंय आणि हिला वाटतं की आपण कसं बोलायचं, ती मुलगी आपण मुलगी काय बोलायचं तिला. घोटाळा. हिनं हा आत गेला का तिनं बाहेर यायचं आणि ही पुन्हा आत गेली का तिनं बाहेर यायचं. सगळा खेळ असा चालू झाला. ही इकडे झोपली तर ती तिकडे झोपली. मग शेवटी एक दिवस त्या नवरी रूपी मुलीला वाटलं, तिला वाटलं की आता ही कुठपर्यंत थांबायचं. मग तिनं मनात धीट केलं. तिला वाटलं आज तरी चहा मागतील, उद्या तरी चहा मागतील, पाणी मागतील, जेवायला वाढ म्हणतील. काहीच नाही. एक दिवस मन घट्ट केलं. विचारूच काय झालं. खाटावर बसलेले होते आतमध्ये ते मुलगी रूपी मुलगा खाटेवर बसलेला होता. त्यावेळी ही मुलीनं ठरवलं आज काम करायचंच म्हणून. हो, तिनं चहा केला, मस्त घट्ट दुधाचा चहा केला. कब्बशी घेतली आणि जवळ गेली. आपलं पदार बिदार घेतला, सगळं जवळ गेली. चहा धरल्याबरोबर ती खाटावरून ती उठली आणि ती बाहेर निघायच्या टायमाला ही बशी बाजूला ठेवली, दंडाला धरलं, बसवलं ते. ती शेजारी बसली. सांगा काय झालं, मला काही कळकलं तुम्हाला काय झालं. महिना झालं लग्न होऊन, 2 महिने झालं लग्न होऊन, तुम्ही मला बोलत का नाही. काय नाही म्हणले. तसं काय नाही. मग तसं काय नाही म्हणजे मग हे असं का, तसं नाही म्हणजे ही कसं. हा, तुम्ही बोलत नाही. बरं चहा काय म्हणत नाही. ती म्हणले चहा मला आवडतच नाही. बरं ठीक आहे जेवायला द्या म्हणले. काय कमी काय पडलं. माझ्या वडिलांनी हुंडा कमी दिला का, तुम्हाला असणारे दागिने कमी दिले का, कपडे चांगले केले नाही का, मी तुम्हाला आवडत नाही का, तुम्हाला पटत नाही का, सांगा ना तुम्हाला काय कमी. ती म्हणले काही नाही, सगळं बरोबर आहे, तू चांगली आहे वगैरे वगैरे, हुंडा भरपूर दिला, कपडे चांगले केले. मग असं का. हो, साधं तुम्ही पाणी सुद्धा मागत नाही, हे असं का. आता ती सुद्धा आता म्हणले कवर दम धरावा. त्यावेळेला ते मुलगी रूपी मुलगा म्हणाला, ऐक बाई तुला खरं सांगू का, पाणी तुला मागायचं कोणत्या तोंडाने का सांग ना. तू राणी मी राणी, मग पाणी कोण आणि. हा, तू राणी मी राणी, मग पाणी कोणी आणि. अगं तू जशी मुलगी आहे तशी मी सुद्धा मुलगीच आहे. तिला चक्करच आली त्या नवरीला. पडायला लागली तेव्हा धरली. तर ती बाहेर आली. लगे बापाला फोन लावला. बापानं सांगितलं बाबा हात धुत जेवत असाल तर हात धुवायला इथं या, ताबडतोब अर्जंट काम आहे. म्हणलं काय झालं बाळा. काय नाही म्हणले, ताबडतोब अर्जंट या म्हणे. मोठ्या आवाजावर सांगितलं. त्यानं त्या मुलगी रूपी मुलाने नवरदेवानं ते ऐकलं. ऐकल्यानंतर मग ते म्हणलं आता सगळं बिघडलं, आता मरण अटळ आहे, त्यापेक्षा रानात जाऊन फाशी घेऊया. म्हणून त्यानं चांगल्यापैकी दोर बघितला. पागेमध्ये जाऊन घोडा घेतला, जंगलामध्ये गेला, एका वडाच्या झाडाला दोर बांधला, फास लावला, गळ्याला लावला. बसणार एवढ्या अवधीमध्ये एक दिंडी चालली होती. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. ते दिंडी दुसरी कोणाची नव्हती महाराज. सावता महाराज, गोरोबा काका, विसोबा खेचर, तुमचे ते दुसरे हे सगळ्या संतांची दिंडी होती. त्याच्यामध्ये हे निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई, ज्ञानोबाराय. हो, मध्यभागी मुक्ताबाई. ती म्हणले आता फाशी घ्यायची, पण ही दिंडी आली ना काय करावं. हा, म्हणून जाऊ दे काय हरकत नाही, ही वारकरी पुढे गेले की आपण फाशी घेऊया. म्हणून ते म्हणले जाऊ दे, जाता जाता वारकऱ्यांचं दर्शन घेऊया. म्हणून त्या गेली समोर आडवं गेले
आणि त्यांच्यातला जो मेन कोणी तेजपुंज पुतळा होता ज्ञानोबारायांचा, त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि तिचं हृदय भरून आलं आणि डोळ्याचे 2 अश्रू माऊलींच्या पायावर वाहिलं. पायावर पडल्याबरोबर ज्ञानोबा तरी ती उठना, ती म्हणली काय नाही म्हणले, असा जीव गेला तरी काय हरकत आहे म्हणून ते तशीच दाबून माऊलींचे पाय धरून राहिली. त्यावेळेला माऊलीने सांगितलं बाळा उठ. काय झालं बाळा उठ ना, असं हलवलं 2दा 3दा बाळा बाळा म्हणून सांगितलं. त्यावेळेला नाईलाजानं ती उठली. बाबांना हात झोले, माऊलींना सांगितलं माऊली बाबा मी बाळा नाही, मी बेबी आहे म्हणजे, मी बाळा नाही मी बेबी आहे. मुलासारखे कपडे असले तरी मी मुलगी आहे. त्यावेळेला ज्ञानोबारायांनी विचार केल्याबरोबर त्यांना त्या मुलीला सांगितलं बाळा मी जे बोललो ना ते मी सांगितलं म्हणे, दुसरं कोण बोललं नाही. माझे शब्द आहे ती माझी या सत्यवादाची कल वाचे केले बहुत कल्प. मी बोललेलो आहे, तू बाळ बेबी नाही, तू बाळ आहेस, बाळ आहेस. ते म्हणले नाही खरंच मी त्या वैतागाने ते इथं आले म्हणे, मी कंटाळू. हाय अरे बाळा तू बघ, तू बाजूला हो आणि तुझे सगळे अवयव तपासून घे आणि बरोबर ते पाहिल्याबरोबर असणार. स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. मात्रे देह पालटिला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. मी का सांगितलं एवढं विस्तार करून, कारण काहींना लक्षात नाही कोणाच्या की ही ज्ञानोबारायांची निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेच्या ज्ञानाची ताकद आहे महाराज. हो आले का म्हणून ते संत असणारे ते कर्तुम शक्ती अकर्तुम, ज्ञानोबारायांची अकर्तुम शक्ती चालविली जड भिंती, ज्ञानोबारायांची अन्यथा कर्तुम शक्ती राघवे सागरात पाषाण तारिले. ही शक्तिमान आहे म्हणून स्वतः एकनाथ महाराज ज्ञानोबारायांच्या गुरुला धन्यता देतात आणि काय महिमा वरून म्हणतात धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा. आज काय वर्णन करायचे, वास्तविक पाहता हे जग असणारं तुमच्या ताब्यात तुमच्या ज्ञानाने प्रकाशमान करायचे. ज्ञान सगळ्याकडे पसरवायचे म्हणून तुम्ही हे ज्ञान असणारं तिथलंय महाराज. मगाशी सुरुवातीला बोललो मी थोडं, ज्ञानाचा पाझर ब्रह्मगिरीहून इथं आला आणि त्या ब्रह्मगिरीमध्ये सुद्धा ज्ञानाचा ठेवा वरून शिवशंकरापासून आलेला आहे. हो ते तुम्ही बघा, आपला एक अभंग हरिपाठाच्या शेवटी आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा. मच्छिंद्राकडे ज्ञान कुठून आलं, माशानं ज्ञान जे संपादन केलं भगवान शंकराकडून. आता भगवान शंकराने आता तो इतिहास मागं परत मागं जावा लागायले म्हणून भगवान शंकरापासून भवानीला ते ज्ञान सांगत असता मच्छिंद्राने माशाच्या रूपाने ते ज्ञान ग्रहण केलं. ते ज्ञान असणारे मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. ते ज्ञान गोरक्षनाथांच्याकडे आले आणि गोरक्षाने दिला गहिनीनाथाकडे गेला आणि त्या गहिनीनाथाने ब्रह्मगिरीच्या पर्वतामध्ये असताना गुहेमध्ये असताना ही 14 जण असणारे प्रदक्षिणा ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत असताना वाघाची डरकाळी ऐकली. ते इकडं तिकडं पळाले, निवृत्तीनाथ गुहेमध्ये लपले आणि त्या गुहेमध्ये गहिनीनाथांची भेट झाली आणि गहिनीनाथाने ते ज्ञान निवृत्तीनाथांना दिलं आणि निवृत्तीनाथांनी ते ज्ञान ज्ञानोबारायांकडे दिलं आणि ज्ञानोबारायांनी ते ज्ञान एकनाथ महाराजांच्या हातामध्ये दिलं. आणि म्हणून
एकनाथ महाराज म्हणतात तुम्ही शिवाचाच अवतार आहे शिव ना? अवतार घेऊन शिव अवतार घेऊन शिव शिवाचाच आहे. हो, त्या शिवाने निवृत्तीनाथ महाराजांचा अवतार धरून हे त्रैलोक्य पावन आणि म्हणजे पवित्र केलं महाराज. शिव अवतार अवतार म्हटलेलं आहे. अवतार अवतार या शब्दामध्ये तृ धातू आहे. तृ तरती म्हणजे तरंगणे, वर तरतो, आणि त्याला अव नावाचा उपसर्ग लागला का त्याचा अर्थ बदलतो. तृतरती म्हणजे तरणे, पाण्यावर तरणे, पण अवतरती म्हणजे वरून खाली येणे, म्हणून अवतार वरून खाली आले. भगवान शंकर कैलासामध्ये कैलासाहून खाली आले, निवृत्तीनाथांचा अवतार घेतला आणि त्यांनी केले त्रैलोक्य पावन. हे त्रैलोक्य पावन केलं म्हणजे शिवापासून आलेलं ज्ञान असणारं ते माऊलीपर्यंत नाथबाबांपर्यंत जाऊन पोचलं आणि त्या ज्ञानाने ज्ञानेश्वरीने आपण सगळं पवित्र झालो. तेच ज्ञान केंद्रे बाबांच्या पर्यंत आलं. केंद्रे बाबांनी मंदिर बांधून ते ज्ञानाचा प्रसार केला. हे म्हणूनच असणारे केले त्रैलोक्य पावन. पावन केलं, पवित्र केलं. कारण पवित्र या शब्दामध्ये बहुत विस्तार आहे, फार विस्तार आहे महाराज. पवित्र केलं, पावन केलं. पवित्र करणाऱ्या या आपल्या देशामध्ये 3 वस्तू आहेत महाराज. एक गंगा, हिमालय आणि काशी. हे 3 क्षेत्र असे तिथं गेले की तुम्हाला ते पवित्र करतात, पण तिथे तुम्हाला द्यावं लागतं, नंतर ते तुम्हाला मिळतं. आलं का लक्षामध्ये? काशी आहे. काशीला गेल्यानंतर मनुष्य पवित्र होतो, पण काशीला गेल्यानंतर नुसता पवित्र होत नाही महाराज. तुम्ही इथं आहे, काशीला जाऊन आले पवित्र झाले असं नाही महाराज. तिथं जाऊन मरावं लागतं. तिथं जाऊन मरावं लागतं तेव्हा पवित्र होतं. काय होई? काशी हो एक कीर, मोक्ष देवोनी उदार. काशी हो एक कीर, परी वेचावे लागे शरीर ती आहे का? वेचावे लागेल, मरावं लागेल ना तिथं. म्हणून काही माणसं बघा, हे आता रिटायर झालेले काही माणसं मरायला तिथं जातात महाराज. आता समजा 1 महिना 2 महिने 4 महिन्याची मरणारच आहे, निश्चित गॅरंटी आहे. पण मरायची वाट बघत असणारे काशीमध्ये धर्मशाळा भरल्यात महाराज, पण तिथं मरतच नाही. उलट तब्येत चांगली होते. ते आयतं खायला मिळतं तिथं, मस्त भंडारे असतात, पंक्ती असतात, आयतं खायला मिळतं. हे टणटणीत होतात. ती म्हणली जाऊ दे आता नातूचं लग्न आहे, जरा गावाकडे जाऊन येतो. म्हणून गावाकडे आले. 2-4 दिवस इकडची हवा लागली की इकडच मरत, इकडंच मरून जात. मरा वेचावे लागे शरीर ते गावी, ती आहे तिथं काशीला. दुसरे हिमालय. हिमालय बद्री, केदारनाथ, गंगोत्री, जमुनोत्री ही यात्रा चांगली आहे. हो, तिथं गेल्यानंतर मनुष्याला जावं लागतं. पण तिथे यात्रेला गेल्यानंतर यात्रा झाली म्हणजे तुम्हाला पवित्र झाली असं नाही आहे. तिथं देह सोडावा लागतो. हो, तुम्ही बघा महाभारतामध्ये त्यावेळेला उद्धव, तुमचे विदूर, सगळे पांडव, हे धर्मराज, श्री गुरु आद्य शंकराचार्य यांचे सर्व देह विग्रह तिथे
सोडले त्यांनी, त्यांना मोक्ष मिळाला. हो, आणि अवघड आहे महाराज ती यात्रा. आता यात्रा करणारे आहेत, महाराज आहेत, ते विष्णू महाराज आहेत, आमचे सानप बाबा आहेत. हो, ही करतात. पूर्वी खूप अवघड होते. मी बाबांना घेऊन जायचं ना त्यावेळेला. हां, कोले दादासुद्धा असं. गाडी जर रस्त्याने चालली आणि इकडून खाली बघितलं तो 1200 फूट खाली, तिथंच चक्कर यायची गाडीतल्या गाडीतच, एवढं खोल. गाडी खाली पडली, हो माणसंच काय पण गाडीचा एक नट सुद्धा सापडत नव्हतं, एवढं खोल होते. आता मायबाप सरकारने खूप मोठे रस्ते केले, सोयी सुविधा वगैरे झाले, सगळं झालं. पण महाराज नामदेव बाबा होते, त्यांनी केली त्यावेळेला. ती म्हणायचे त्या केदारनाथचं बद्रीनाथचं पाणी पेलं तरी तुम्हाला तिथं त्रास होत नाही, मरून जातो महाराज, हृदय बंद पडतं. हो, महाराज म्हणतात केदारीचे उदकपान खरी पीडन देहाशी, देहाची पीडा करतं महाराज. पण पवित्र जरी असलं तरी तेथे आहे, तिथे देह ठेवावा लागतो. तिसरं उदाहरण आहे कोणते? गंगा. गंगा पापम शशीतापम, पवित्र आहे, पण तेथे आहे बुडणे एक. सुचित्वे सुची गंगा होय. तुझे सुचित्वे सुची गंगा होय. सुचित्वे सुची गांग होय. तेथ आणि पाप ताप. पाप तापही जाय, परी तेत आहे बुडणे एक. तिथं बुडावं लागतं महाराज. तुम्हाला हरिद्वारला जर गेले, तिथं खाली गंगेमध्ये जे मंदिर आहे गंगामाईचं, तिथं जर गेले तर एवढा वेग आहे महाराज त्या पाण्याला, असा हात घातला का लगेच फिकून देतं ते हात, एवढा वेग आहे तिथे. आणि तिथं गेलं की तिथं बुडावं लागतं, मरायची भीती. पण संत या तिन्ही पवित्र वस्तूपेक्षा श्रेष्ठ आहेत महाराज. या अपवित्राला पवित्र करते. तसं संतांना भेटल्याबरोबर संतांना निस्ती आलिंगन दिलं की त्याला मोक्ष मिळतो. आलिंगन गडे मोक्ष सायुज्यता जोड. निस्ती संतांची संगत आर्धक्षेन घडता, संतांची संगती तेने होय मुक्ती महत् पापा. आर्धक्षण तुम्ही इथं माऊलीच्या दरबारात आल्याने एखाद्या संतांची संगती झाली तर त्याला पुण्य महान आहे महाराज, फार कठीण आहे. म्हणून संतांच्या जवळ गेल्यानंतर तुम्ही अपवित्र असला तरी पवित्र करते. नाही संत तिथे गेले ना, ती असणारी अपवित्र गोष्ट पवित्र होते. आलं का लक्षात? म्हणून विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल कुंडली श्री ज्ञानदेव निवृत्तीनाथ महाराज की जय. केले त्रैलोक्य पावन, असं पवित्र केलं. आणि नाथ महाराज, हा तुमचा समाधी काळ आहे. आजचा दिवस तुमच्या नामाने पवित्र होण्याचा दिवस आहे. आणि तुम्ही अशी जागा जी निवडली ना, तुम्ही जे ज्ञानाचा ठेवा मिळवला तेच ठिकाण तुम्ही समाधीसाठी निवडलेलं आहे. कारण तुम्हाला पाहिलं तर असणारं ब्रह्मगिरी तुमच्या पाठीमागे आहे. तुम्ही ती समाधीचं ठिकाण आहे पुष्करणी का कोणती नदी, पुष्करणी नावाचं तीर्थ आहे पाठीमागे. नाथ महाराजांचं मंदिर आहे तिथे. आणि पुढे कुशावर्तीचं आहे. आणि त्याच्या पुढे त्र्यंबकेश्वराचं शिवलिंग म्हणजे ज्योतिर्लिंग आहे. म्हणजे ते तीर्थक्षेत्र आहे का नाही. तुम्ही मागे शोभे ब्रह्मगिरी समाधी त्र्यंबक शिखरी, त्र्यंबकेश्वरला त्या ठिकाणी असणारी समाधी आहे. त्र्यंबकेश्वर हे तीर्थ आहे, क्षेत्र आहे. तीर्थक्षेत्र त्यालाच म्हटलं जातं जिथं देव आहे, जिथं संत आहेत आणि जिथं तीर्थ आहे त्याला क्षेत्र म्हणतात. पंढरपूर असणारं तीर्थक्षेत्र आहे, कारण पुंडलिक संत आहेत, पांडुरंग देव आहे, चंद्रभागा तीर्थ आहे. आळंदी तीर्थक्षेत्र आहे, कारण
ज्ञानोबाराय संत आहेत, सिद्धेश्वर देव आहे, इंद्रायणी असणारी तीर्थ आहे, देहू असणारं तीर्थक्षेत्र आहे, तुकोबाराय संत आहेत, पांडुरंग परमात्मा देव आहे आणि चंद्र आपलं इंद्रायणी तीर्थ आहे, म्हणून त्याला तीर्थक्षेत्र